पंप लागलाय. किती एचपीचा लावला? 7.5 HP आहे. 7.5 HP आहे. आधी काय करायचे? आधी कसा? आधी पंप नव्हता की काय होतं? आधी पाण्याचा वापर कसा करायचा? अगोदर डिझेल पंप वापरत होतो. बरं. किती पैसे भरावे लागले तुम्हाला पंपाकरता? डिझेल पंप नाही, आता पैसे किती भरले हा पंप लावण्याकरता? 7,500. आणि तुम्हाला माहिती आहे का सरकारने किती पैसे दिले त्याच्याकरता? पंपाला सरकारने किती लागले आहे? त्यांना सांगता येणार किती पैसे घेतले. 1,55,000. 2.25 लाख रुपये दिले आपण. 7.5 HP आहे ना सरकारच्या वतीनं. 2.25 लाख. आणि आता तुम्हाला दिवसा नीट वीज त्या ठिकाणी मिळणार आहे. रात्रीची चिंता राहणार नाहीये. बरोबर आहे? कसं वाटतंय मग? आता आनंद आहे की नाही? कसं वाटतंय? आता एकदम पंप चांगला वाटतो. चांगला आहे. आहे. प्रेशर चांगला आहे. काय पीक काय घेणार आहे? पीक आता सध्या भात करतो आणि भाजीपाला करतो. दोडका, भोपळा हे लावलेलं आहे सध्या. भाजीपाला कुठल्या मार्केटला देतो? नाशिकचं. चला, तुम्हाला शुभेच्छा खूप. धन्यवाद. 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 पोलीस लाभार्थी आहेत किरण बावरिया, जिल्हा नाशिक, सावने, आणि त्यांचं गाव आहे भेंडाळा. नमस्कार सर. नमस्कार. नारायण पंढरपुंगा, मुक्काम पोस्ट तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. सांगा, तुमच्याकडे किती शेती आहे? माझ्याकडे 1200 एकर शेती आहे. बरं. मग आता पंप लागला? पंप लागला सर. बरं. आणि किती एचपीचा लावला? 7.5? 7.5 HP. बरं. मग पाणी चांगलं येत आहे का? पाणी एकदम भरपूर येते साहेब. आपली पाईपलाईन आहे 1.5 किलोमीटर. अच्छा, व्हेरी गुड. 170 ते 40 पाईपची डोंगरातून आहे. चांगलं पाणी येते. आणि काय पीक काय घेत आहे? पीक आता टमाटा आहे, ढोबळी मिरची आहे, काकडे आहे. पूर्वीला आपण भाकर वडी नागरी करायची, पण आता वाढायची तर वळली. भाजी विकता कुठे मग? कुठल्या मार्केटला जाता? मार्केट नाशिक. नाशिक. ठीक आहे. समाधानी आहे तुम्ही? एकदम समाधानी. राज्याचे तुमच्या पहिले आभार मानायला पाहिजे. साहेब असे आहे, रात्रीचे जे आपण लोड शेडिंग रात्रीचं पाणी भरायचं, त्यात आपण दिवसा त्याच्यात पाणी भरतो. आमचा भाग असा आहे, डोंगराळ भाग आहे, आदिवासी पट्टा. आमच्या गावापासून सापुतारा बाउंड्री 20 किलोमीटर गुजरात बाउंड्री. तिथे सगळा डोंगराळ भाग आहे. म्हणजे वाघ, सिंह असे प्रकारचा एरिया आहे. बरोबर. भाग आहे आणि ते भागात आम्हाला दिवस काही घ्यायची खूप फायदा झाला. चला, खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. हो, थँक्यू. दिंडोरीवरून जाऊया नागपूरला. सावनेर तालुका, भेंडाळा, किरण बावरिया. नमस्कार सर. नमस्कार किरणजी. नमस्कार सर. लागला तुमच्याकडे पंप? हो साहेब, सोलार पंप लागला. किती एकर शेती आहे तुमच्याकडे? 2.25 एकर शेती आहे साहेब. आणि खूप चांगला आभार सरकारचा. कारण आधी खूप त्रास होता. ते नहेरवरून डिझेल पंपचं पाणी सिंचाई करावं लागलं. काय पीक काय घेता? सध्या तुवर लावलाय. तुवर लावलाय. चांगला आहे. चला, शुभेच्छा आहेत तुम्हाला. पाणी चांगलं येत आहे ना? हो, पाणी चांगलं आहे. ते पंपाला चांगला प्रेशर आहे. व्हेरी गुड. चला, शुभेच्छा तुम्हाला. आणि आता थेट बीडच्या शेतातून दत्तात्रय बिकड, नाहुली गाव. हा दत्तात्रयजी. अरे तुम्ही तर एकदम पंपाखालीच आहात. आपल्या सोलर पॅनल खालीच दिसताय. जी नमस्कार. 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 खूप आनंदी सर. किती जागा जमीन आहे तुमची? किती एकर आहे जमीन? 7 एकर आहे. अच्छा. किती एचपीचा पंप लावला? 7.5 HP. अरे. पाणी बघा सर. हा, दाखवा. पाणी. अरे वा, जोरात काम चाललंय. ते जमीन आहे का सर? अच्छा. काय लावला? सोयाबीन आहे काय?
बाजरी आहे. काय लावलंय? सर पीक काय घेतलं? पीक केवढे उत्पन्न असते? केवडा. अच्छा, मोठा केवढा. वा वा वा. राजमा. राजमा. वा वा. हा, राजमा असते. अच्छा, महाराष्ट्रात आमचं गाव नावरी गाव आहे, बीड जिल्ह्यात, व्हेरी गुड. केस तालुक्यामध्ये. हा, नंबर 1 ला गाव आहे आमचं. बरं, पंप किती दिवसात लागला तुमचा? हा? पंप किती दिवसात लागला? ते पण लवकर यावं ती शेतकरीच बघायचं. आता इथून पुढे लवकर यावं. आमचा 3 महिने जरा थोडा वेळ लागला. 3 महिने लागले. बरं, मग आता 1 महिन्यात लावून घेऊ सगळ्यांचे. हा, बरं, धन्यवाद. चला, खूप खूप धन्यवाद. हा.